नवी मुंबईत जनतेचा विश्वास मिळवणं हे महत्त्वाचं होतं। नवी मुंबईत भाजपच्या घवघवीत यशानंतर गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं। शिंदेंबद्दल माझ्या मनात कुठलाही द्वेष नाही असं ते म्हणतात। समोरच्या लोकांनी सन्मान देता येईल अशी वागणूक ठेवावी असा गणेश नाईकांनी टोला लगावला। नवी मुंबई कुणाची तर अर्थात गणेश नाईकांची हे काल सिद्ध झाले। आपल्यासोबत स्वतः गणेश नाईक आहेत। दादा, सुरुवातीला अभिनंदन, कारण गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा होती नवी मुंबई कुणाची, अर्थात तुमची आता ती झालेली आहे। कसं बघताय? नवी मुंबईची जनतेचीच आहे, गणेश नाईकची नाही आहे ती। प्रश्न असा आहे की 1995ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, त्यावेळेला मी शिवसेनेत होतो। बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण जबाबदारी माझ्याकडे दिली होती आणि त्यावेळेला 57 पैकी 34 नगरसेवक निवडून आणले आणि 5 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा केली। 99च्या सुमारास मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात केली। मग 2000, 2005, 2010, 15 4 सार्वत्रिक निवडणुका राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आणि शहराचा विकास आम्ही केला। त्याच्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षात आलो। त्याला मी आलो त्याच वेळेला सांगितलं होतं की पुढचा महापौर भारतीय जनता पक्षाचा असेल। आता नवी मुंबईची जनता सुजाण आहे, अतिशय चाणाक्ष आहे। आपल्या भावी पिढीचा किंवा भवितव्याचा मार्ग कोण प्रकाशमान, गतिमान आणि शक्तिमान करेल त्यांचा गणेश नाईकवर विश्वास आहे आणि म्हणून नव्या मुंबईच्या जनतेचा विश्वास हीच माझी शक्ती आहे। हे आव्हान राजकीय आव्हान होतं। शेवटी युद्धामध्ये तुम्हाला काय कोणी पायगळ्या घालणार नाही। युद्धामध्ये प्रत्येक जण आपले कावे गनिमे कावे वापरणार, ते वापरले गेले। सुरुवातीलाच शहराचे प्रभाग निर्माण करतानाच आम्हाला अडथळे निर्माण केले होते, हे फॅक्ट आहे। नवी मुंबईच्या जनतेचा विश्वास म्हणून आम्ही ही फिगर गाठू शकलो। अदरवाईज त्यांच्या ज्यांनी प्लॅनिंग केलेलं त्यांना एक 25-30 परत आम्ही राहावं असं त्यांचं वातावरण होतं आणि त्याच्यात ते सक्सेसफुल झाले ते, परंतु नवी मुंबईच्या जनतेनं त्यांचे इरादे तोडून काढले। कॅमेरा पर्सन कविता गिरीसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।